Book of Hebrews chapter 11 verse 1. हिब्री करासपत्राचा 11वा अध्याय आणि पहिले वचन. Book of Hebrews chapter 11 verse 1. हिब्री करासपत्र याचं 11वा अध्याय आणि पहिले वचन. विश्वास हा आशा ठरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. Yes. What the Bible says here? आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे? Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे now की आता faith is the substance of the things hoped for, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयी भरोसा the evidence of the things that are unseen. आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Today's I have titled this message that trusting God when heaven is silent. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की तुम्ही देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस स्वर्ग शांत आहे. Trusting God when heaven is silent. ज्या स्वर्ग शांत आहे त्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. The title, what is the title? आणि ते शीर्षक काय आहे? जेव्हा स्वर्ग निशब्द असतो तेव्हा देवावर विश्वास ठेवणे. जेव्हा स्वर्ग निशब्द असतो किंवा शांत असतो, शांत नाहीये, निशब्द असतो, तेव्हा देवावर विश्वास ठेवणे. Or we can even say God's silence is my waiting time. किंवा आपण असं म्हणू शकतो की परमेश्वराची शांतता ही माझी वाट पाहण्याची समय आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. There are 3 levels in the faith. आणि विश्वासामध्ये 3 प्रकारची पातळी आहे. विश्वास में 3 स्तर हैं. आणि विश्वासामध्ये 3 पातळी आहे. बोलो, बाजू वाले को बोलो. तुम्ही ज्या शेजारी व्यक्तीला तुम्ही सांगा विश्वास में 3 स्तर हैं. विश्वासामध्ये 3 स्तर आहे. 3 पायरी आहे. विचारा तुम्ही कोणत्या पायरीवर आहे? हालेलुया. हालेलुया. दुसरे म्हणा, मला काय माहित नाही. संदेश संपल्यानंतर समजते म्हणा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची स्तुती असो. नंबर 1, पहिली गोष्ट, द फर्स्ट स्टेज ऑफ फेथ. आणि विश्वासाची पहिली जी पायरी आहे बिलिव्हिंग गॉड्स वर्ड्स. की देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणे. Or we believe God's promises. किंवा देवाच्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवतो. That is the first level. आणि ही आमची पहिली पातळी आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How many of you believe God's words? आणि तुमच्यापैकी किती जण अशी लोक आहेत जे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतात? God tells you something and you believe. परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगत आहे आणि त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवता. Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? Hallelujah. हालेलुया. What God says, tell me. आणि परमेश्वर तुम्हाला काय सांगत आहे ते तुम्ही सांगा. What is the promise of God? What some promises of God? आणि देवाचे काय अभिवचन जे आहेत ते तुम्ही सांगू शकता का? Some promises. परमेश्वर के वाचा क्या है? कुछ वाचा. अब पहला जो स्तर है वो परमेश्वर के शब्द पर हम विश्वास रखते हैं. ये पहला स्तर है. आणि विश्वासाची जे पहिली पाऊल आहे किंवा जे पहिली पायरी आहे ते म्हणजे देवानं बोललेले जे वचन आहे त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवत आहे. Yeah. मग अशा कोणती अभिवचन आहेत जे तुम्हाला माहिती Tell me आहे? some promises. परमेश्वर ने क्या कहा है? बोलिए. परमेश्वर का प्रॉमिस आपको मालूम नहीं है? देवाचं अभिवचन तुम्हाला माहिती नाहीये का? नाही, तुम्हाला काय काय दिलं ते सांगा. अब्राहमाला भरपूर सांगितलं. तुम्हाला काय दिलं नाही काय? मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. हा पण एक काय आहे? प्रॉमिस है. मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. ये क्या है? एक वाचा है. परमेश्वर ने कहा, उस पर विश्वास करते हैं हम. Amen. करते हैं. आमेन. और आगे और क्या है? हाँ, अजून काय आहे? भिऊ नको. मी तुझं युद्ध मी करतो किंवा मी तुझं लढाई मी फिअर नॉट, आय विल फाईट युअर बॅटल्स. आणि भिऊ नकोस, मी तुझा युद्ध लढणार आहे. दॅट्स अ प्रॉमिस. आणि हे अभिवचन आहे. आमेन. आमेन. डू यू बिलीव्ह दिस? आणि या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवता का? डू गॉड फाईट युअर बॅटल्स? परमेश्वर तुमचं युद्ध लढतो का? आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. एनी अदर प्रॉमिसेस? अजून काही अभिवचन आहे का?
Yes, that is also a promise. आणि हे सुद्धा एक अभिवचन आहे. Do you believe that? आणि या गोष्टीवर विश्वास ठेवता का? Any other promises? अजून काय अभिवचन तुम्हाला आठवतो का? All things are possible with God. All things are possible with God. आणि देवा सांगतील सर्व गोष्टी शक्य आहे. That is God's word. That is God's promise. आणि हे परमेश्वराचं अभिवचन आहे, त्याचे मुखातून निघालेले शब्द आहेत. Do you believe this? आणि त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता का? Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. It means all of you are in first level. याचा अर्थ आहे की तुम्ही विश्वासाच्या पहिल्या पातळीवरती आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. I am very happy. आणि मी खूप आनंदित आहे. At least you are on first level. तुम्ही पहिल्या पायरीवरती तर आहे. Now let us go to the second level. आता दुसऱ्या लेवलवरती आपण जाणार. What is the second level? मग दुसरं पातळी काय आहे? We believe in God's guidance. आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनावरती आपण विश्वास ठेवतो. बोलिए. Say after me. माझ्या मागे म्हणा, I believe in God's guidance. परमेश्वराच्या मार्गदर्शनावरती मी विश्वास ठेवतो. Tell me some of the guidance that God gives us are there in the Bible. अशाच प्रकारचे जे मार्गदर्शन परमेश्वराने जे तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही सांगू शकता का? What guidance God has given? परमेश्वराने आम्हाला कोणती मार्गदर्शन दिलेलं आहे? Guidance means God tells you to do something, or God told you to, anything God told you to do. आणि मार्गदर्शन म्हणजे की परमेश्वराने तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेलं आहे. Yeah, that's a kind of guidance. आणि तो एक मार्गदर्शन आहे. See, margadarshan doesn't mean that God will show you the road where you have to go. No. मार्गदर्शन म्हणजे असं नाही की परमेश्वर मला जाण्यासाठी रस्ता दाखवणार. I'm not talking about that. मी त्याबद्दल बोलत नाहीये. God will, or counseling. We can tell you counseling. किंवा परमेश्वर तुम्हाला एक नाही बोलेल किंवा तुमचा सल्ला. सांत्वन करेल, सल्ला. सल्ला देईल. Sallah kaitari. What salha God has given you? What counsel God gave you, or from the Bible? परमेश्वराने तुम्हाला कोणत्या प्रकारचा सल्ला दिलेला आहे? पूर्ण करणार. So do everything without murmuring and disputing. कुरकुर न करता त्या गोष्टी तू कर. What is that? आणि हे काय आहे? That's a guidance. आणि हे एक मार्गदर्शन आहे. You are doing something. मी काहीतरी करत आहे. God tells you, no, you don't do like this. You do like this. आणि परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, तू असं करू नकोस, तू या प्रकारे कर. That's a guidance. That's a counsel. आणि हे तुमच्यासाठी एक सल्ला आहे, तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे. Do you believe this? त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता का? Amen. आमेन. Any other counsel? अशा प्रकारे दुसरं कोणते मार्गदर्शन आहे का? चिंता करू नका. तर प्रार्थना करून आवाज वगैरे आपली देवाला करावं. Amen. Good. What the Bible says here? आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? Do not worry. Do not be anxious of anything. कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता करत राहू नका. God is giving you counsel. आणि परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन देत आहे किंवा सल्ला देत आहे. What you have to do now? आणि आता तुम्हाला काय करायचं आहे? Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? How many of you believe this? तुमच्यापैकी किती जण विश्वास ठेवत आहे? चिंता मत करो, परमेश्वर ने आपसे मार्गदर्शन किया. इस पर कितने लोग विश्वास करते हैं? आणि परमेश्वराने तुम्हाला सल्ला दिलेला आहे, त्या सल्लावरती किती जण विश्वास ठेवतात? See, when God gives you guidance, you are not going to just believe. आणि ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही फक्त विश्वास ठेवत नाहीये. You can believe. You can only believe in promise. तुम्ही फक्त अभिवचनावरती विश्वास ठेवू शकता. But on guidance, you can't just believe, but you should act. पण त्या मार्गदर्शनावरती तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा नाही, तर त्याच्यावरती प्रतिक्रिया दाखवायचा आहे. जब परमेश्वर आपको वो अच्छा देता है, हमसे विश्वास किया, परमेश्वर ने कहा मैं तुझे चंगाई दूंगा, विश्वास किया, ठीक है, हो गया. लेकिन जब परमेश्वर मार्गदर्शन करता है, तब आप मैं विश्वास, चिंता मत करो, मैं विश्वास करता हूं. अरे यक्का, तू चिंता मत कर. परमेश्वर वो जो कहता है उसे करना है विश्वास से. आमेन. हालेलुया. हालेलुया. अभी बोलो, कितने लोग चिंता नहीं करते? आता तुम्ही सांगा की तुम्ही किती जण चिंता करत नाही? हालेलुया. हालेलुया. सेकंड स्टेज है ये. दिस इज द सेकंड लेवल. आणि हे विश्वासाची दुसरी पायरी आहे. As
Christian, आणि ख्रिस्ती म्हणून most of us are only on first level. पुष्कळ लोक फक्त पहिल्या पायरीवरतीच आहेत. Ah, God is my healer. आणि परमेश्वर माझा आरोग्यदाता आहे God is my provider. आणि मला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. का तिथं काय करायची गरज नाही. कुछ करना गरज नहीं है, सिर्फ विश्वास करना है. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागत नाही, फक्त विश्वास करणं आहे. मेरा क्या जाता है विश्वास करने में. आणि विश्वास ठेवण्यामध्ये माझं काय जात आहे. चिंता मत कर, चिंता करू नकोस, मतलब ज्यादा चिंता आता है हमें. ह्याचा अर्थ की अधिक रीतीनं चिंता येतो. We believe in promises, but we don't act on guidance. आणि आम्ही अभिवचनावरती विश्वास ठेवतो, पण सल्लावरती आपण प्रतिक्रिया करत नाही. See, if you are believing only words, तुम्ही फक्त वचनावरती जर विश्वास ठेवत आहे, you are a child. मग तुम्ही एक लहान बाळ आहे. You are a child. तुम्ही अजूनही लहान बाळ आहे. See, we believe in promise and we receive blessings. आम्ही देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवतो आणि आशीर्वाद प्राप्त करतो. Try to understand. समजून घेण्याचा प्रयत्न करा. जब हम वाचा पर विश्वास करते हैं, आशीर्वाद प्राप्त करते हैं. ज्यावेळेस त्या अभिवचनावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आशीर्वाद प्राप्त करतो. सिर्फ इतना ही जो करते हैं ना, वो छोटे बच्चे हैं. ज्या लोक एवढंच करते ते लहान बाळाप्रमाणे आहे. हाँ, नन्ना मुन्ना बच्चा है. You know children, तुम्हाला माहिती आहे का लहान मुलं they just cry. ते फक्त रडतात. Give me chocolate. मला चॉकलेट पाहिजे म्हणून रडतात. You give chocolate, तुम्ही त्यांना चॉकलेट देता, child will be very happy. बाळ जो असतो तो आनंदित होतो. The child will say, आणि तो मुलगा असं म्हणतो, बाळ म्हणतो, माझा daddy, माझा डॅडी my dear mama, आणि माझी प्रिय आई, you are very sweet mama, तू किती गोड आहेस very sweet daddy. आणि किती गोड पिता आहेस. And then आणि मग your child will ask for a toy. मग एक खेळणीसाठी तो मागतो. खिलौना मागे. Then you give the toy. मग तुम्ही त्याला एक तो खेळणी देतो. Then the child will say, मग तो लेकरू असं म्हणतो, my sweet dada, माझा सुंदर चांगला बाप my sweet mama. आणि माझी प्रिय आई असं म्हणतो. If you don't give, आणि जर तुम्ही देत नाही, the child is upset. मग तो बाळ जो आहे तो त्रासात होतो. Child will start crying. तो रडायला सुरुवात करतो. See, the child like Christians. आणि जे लहान बाळ आहे तो ख्रिस्ती लोकांसारखा तो दर्शवत आहे. No. लहान बाळासारखं असणारं ख्रिस्ती लोक असंच असतात. वाढलं नहीं ते लोग. वो लोग बड़े नहीं है, वो छोटे मसीह है. बढ़ने को तैयार नहीं है वो. परमेश्वर कुछ दिया, हालेलुया हालेलुया हालेलुया. परमेश्वर कुछ दिया नहीं, नाराज. परमेश्वर नाराज. परमेश्वर दिया नहीं. They are the children. तर ती ख्रिस्ती लहान लेकरासारखे आहे. आगे बढ़ने को तैयार नहीं है. पुढे वाढण्यासाठी तयार नाहीये. वो सिर्फ शब्द पर विश्वास करते ते हैं. फक्त शब्दावरती विश्वास ठेवतात. मैं शाम को तुझे चॉकलेट लेके आऊंगा. संध्याकाळी येताना मी तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन येणार. वो बच्चा विश्वास करता है. आणि तो बाळ जो आहे तो विश्वास ठेवतो. शाम तक रास्ता देखता है. तो संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहतो. बाप आता है, चॉकलेट देता है. आणि वडील येतो आणि त्याला चॉकलेट देतो. वाह, खुश हो गए हो. आणि तो आनंदित होतो. हम भी वैसे ही करते हैं. आम्ही सुद्धा तसंच करतो. हम कुछ मांगते परमेश्वर आपण से, देवाजवळ काहीतरी मागतो परमेश्वर वो देता है. आणि परमेश्वर त्या गोष्टी पुरवतो. हम हालेलुया बोलते हैं. आपण हालेलुया म्हणतो इतना खुशी होती है हमें. आणि आम्हाला खूप आनंद होतो त्या गोष्टी. क्यों? परमेश्वर ने दिया मुझे, कारण परमेश्वराने त्या गोष्टी मला दिलेल्या आहे मैं खुश हुआ. आणि मी आनंदित झालेला आहे. अगर परमेश्वर दिया नहीं है तो मैं नाराज हुआ. जर परमेश्वर मला देत नाही तर मी नाराज होतो. ये कौन है? मसीह. मग ही कोणत्या प्रकारची ख्रिस्ती आहे? ये बच्चे हैं. तर ते एका लहान बाळकाप्रमाणे आहे. ये बढ़ने को तैयार नहीं है प्रभु में. आणि देवामध्ये वाढण्यासाठी ते तयार नाहीये. सिर्फ लेना जानते हैं वो. फक्त घेणं त्यांना माहिती हाँ, आहे. परमेश्वर मुझे ये दो, वो दो, सब लेते हैं. आणि परमेश्वर तुम्हाला या गोष्टी दे, मला त्या गोष्टी दे, फक्त घेणं त्यांना माहिती मुझे आहे. नौकरी दे. मला नोकरी दे. परमेश्वर ने नौकरी दिया. देवानं नोकरी दिली. चर्च में आता है, मंडळीमध्ये येतो, हम गवाही देते हैं. आपण साक्ष देतो. परमेश्वर को मैंने प्रार्थना की नौकरी के लिए, परमेश्वर ने नौकरी दी. देवाजवळ मी प्रार्थना केली नोकरीसाठी आणि परमेश्वराने मला नोकरी दिलेली आहे. और परमेश्वर को मैंने गाड़ी के लिए प्रार्थना की, परमेश्वर ने मुझे गाड़ी दी. आणि गाडीसाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली तर परमेश्वराने मला गाडी दिलेली आहे. आराम नहीं है मुझे, आणि बीमार हूँ,
आणि मी आजारी आहे, मला आराम नाहीये. हम परमेश्वर से मांगते हैं, परमेश्वर चंगाई दे, आणि देवाजवळ प्रार्थना करतोय की तुम्हाला चंगाई दे. तब क्या होगा? मग काय होतं? परमेश्वर चंगाई देगा. त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आरोग्य देतो वाह, हालेलुया. आणि आपण आनंद करतो. चर्च में जाते हैं मंडळीमध्ये येतो और कहते हैं आणि असं म्हणतो गॉड हैज हील्ड मी. आणि परमेश्वरानं मला आरोग्य दिलेलं आहे. ये क्या है? बच्चों का विश्वास है. आणि हे काय आहे तर एक बालकाचा विश्वास आहे. हम सिर्फ लेना मालूम है, आम्हाला फक्त घेणं माहिती आहे. हम सिर्फ परमेश्वर के वाचा पर, उसके शब्दों पर हम विश्वास रखते हैं. फक्त देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवत आहे. ये छोटे बच्चे. तर हे जे आहे ते लहान बाळासारखं आहे. बड़ा हुआ मसीह कौन है? आणि वाढलेलं प्रौढ झालेलं मसीह कोण आहे? शिष्य किसे कहते हैं? आणि शिष्य कोणाला म्हटलं जातो? शिष्य वो है जो उसके जो सलाह देता है ना, उसके सलाह के जैसा वो करता है. आणि शिष्य कोण आहे तर देवाने दिलेला जो सल्ला आहे त्या सल्ल्याप्रमाणे चालतो तो शिष्य आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. You are praying for the job. आणि तुम्ही एका नोकरीसाठी प्रार्थना करत आहे. God gave you job. आणि परमेश्वराने तुम्हाला नोकरी दिलेली आहे. God started giving you money. आणि परमेश्वर तुम्हाला पैसा द्यायला सुरुवात केलेला आहे. See, our God is very पक्का businessman. आणि आमचा जो परमेश्वर आहे तो चांगला व्यवसाय करणारा व्यक्ती When आहे. he gives, immediately he asks. आणि जे तो देतो तो पुन्हा मागतो देखील आहे. When he gives you job, ज्यावेळेस तो नोकरी तुम्हाला देतो, when he gives you money, ज्यावेळेस तो पैसा तुम्हाला देतो, he asks you something. Give me tithe. तो तुमच्याकडून काहीतरी मागतो. तो म्हणतो माझ्यासाठी तू दशांश दे. I gave you job. मी तुला नोकरी दिलेला आहे Now you give me tithe. आणि आता तुम्हाला दशांश दे. Now you give me an offering. आणि तुम्हाला आता दान अर्पण दे. There is no table in the church. Give one table gift to the church. आणि मंडळीमध्ये एक टेबल नाही तर मंडळीमध्ये तू एक टेबल गिफ्ट कर. Bible school is coming. बायबल स्कूल येत आहे. Give some donation to the Bible school. बायबल स्कूल साठी काहीतरी डोनेशन दे. मैं इनडायरेक्टली बोल रहा हूं, किसी को मत बोलो. Hallelujah. हालेलुया. See what happens here. आणि या ठिकाणी काय होतो? So God gives. परमेश्वर देतो. Abraham asked for the child. आणि अब्रामाने लेकरासाठी प्रार्थना केली. God gave child. आणि परमेश्वराने त्याला लेकरू दिलेलं आहे. After what happened? आणि त्यानंतर काय घडलेलं आहे? Give me child. तो बाळ तुम्हाला परत दे. हाँ, परमेश्वर इस हाथ से देता है, इस हाथ पे दो भी बोल पाए. देवानं या हाताने दिले तर या हाताने परत मागत देखील आहे. हम सिर्फ लेना मालूम है, आम्हाला फक्त घेणं माहिती आहे, देना मालूम नहीं है. देणं माहिती नाहीये. क्यों? का? अभी हम बच्चे हैं. कारण अजून सुद्धा आपण एक बाळकाप्रमाणे आहे. हम सिर्फ रोते हैं, लेते हैं, चुप बैठते हैं. आपण फक्त रडतो, घेतो आणि शांत बसतो. हालेलुया. हालेलुया. When God tells you to do something, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला काहीतरी करण्यासाठी सांगतो, do we do it? ते आपण करतो का? If God tells you to clean the hall, do you clean the hall? जर परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हॉलची स्वच्छता कर, तर तुम्ही करता का? If God tells you to clean the toilet, do we clean the toilet? जर शौचालय जर परमेश्वर तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी सांगत आहे, तुम्ही करता का? We need to obey His guidance. तर त्याच्या सल्ल्यावरती आपण आज्ञापालन करणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. If you obey His counsel, His guidance, you are a disciple. त्याचं मार्गदर्शन किंवा त्याच्या सल्ल्यावरती तुम्ही ज्यावेळेस आज्ञापालन करता त्यावेळेस तुम्ही एक शिष्य बनता. You are not a child now. तुम्ही आता एक बाळक नाहीये. हालेलुया. हालेलुया. बाजू वाले को बोलो, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा, तू बच्चा नहीं रहा, तू आता लहान बाळ नाहीये, तू बच्ची नहीं रही. तू लहान बाळ नाहीये. हालेलुया. हालेलुया. जरा बड़े हो जाओ. आता जरा मोठा व्हा. बोलो बोलो, बाजू वाले को सांगा, बोलो. शेजाऱ्याला सांगा, हाँ बोलो, जरा बड़े हो जाओ. आता जरा मोठं व्हा. तू बच्चा नहीं रहा. तू लहान बाळ नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. इसका मतलब क्या करना है? आता काय करायचं आहे? वो जो कहता है उसे सुनना है. जो परमेश्वर सांगत आहे ते ऐकायचं आहे. दिस इज द सेकंड लेवल ऑफ फेथ. आणि हे विश्वासाची दुसरी पायरी आहे. डोंट रेज युअर हँड्स. तुमचा हात उंच करू नका. यू चेक युअर सेल्फ हाऊ मेनी ऑफ यू आर इन द सेकंड लेवल ऑफ फेथ. तुमच्यापैकी तुम्ही तपासून बघा की तुम्ही कोणत्या विश्वासाच्या पायरीवरती आहे. फर्स्ट और सेकंड. पहिल्या का दुसऱ्या?
It won't finish at the second. आणि ते दुसऱ्यावरती समाप्त होत नाही. It will even you need to go to the third level of faith. तर विश्वासामध्ये तिसऱ्या पायरीवरती सुद्धा तुम्हाला जायचं आहे. Hallelujah. हालेलुया. I am talking to you about the third level of faith आणि today. आता विश्वासाच्या तिसऱ्या पायरीबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. That is my message. आणि तो माझा संदेश आहे. The third level of faith is believing in the character of God. आणि तिसरा विश्वासाचा जो पायरी आहे तो म्हणजे देवाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवणे. Number one, पहिली गोष्ट, first level, पहिला जो पायरी आहे believing in the words of God. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणे. Number two, दुसरी गोष्ट, believing in the guidance of God. आणि देवाच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवणे. Number three, आणि तिसरी गोष्ट, believing in the character of God. देवाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवणे. Hallelujah. हालेलुया. Tell your neighbor, तुमच्या शेजाऱ्याला सांगा, believe in God's character. देवाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवा. Believe in God's character. देवाच्या चारित्र्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Let me give you one example from the Bible. पवित्र शास्त्रातून तुम्हाला एक उदाहरण देत आहे. We all know a person called Job in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये इयोब नावाचा एक व्यक्ती आम्हाला सर्वांना बाइबल माहिती में आहे. अयूब नाम का एक व्यक्ति, उसके बारे में मैं आपको कुछ कहना चाहता हूँ. आणि पवित्र शास्त्रामध्ये इयोब जो आहे त्या व्यक्तीबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. See, God gave him many things. परमेश्वराने त्याला काही बरेच गोष्टी दिलेल्या होते. He was the richest man in his area. आणि त्याच्या भागामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती तो होता. Yeah, richest person in the country. आणि त्या देशामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती तो होता. सबसे अमीर था वो आदमी. परमेश्वर ने उसे दिया बैल बकरी दिया, गधे दिया, सोना दिया, चांदी दिया, 10 बच्चे दिया, नौकर चाकर दिया, सब कुछ दिया परमेश्वर. परमेश्वराने त्याला सर्व काही दिलेलं होतं. एक दिन आणि एक दिवस परमेश्वर ने सब कुछ ले लिया. एक दिवस परमेश्वराने त्या सर्व गोष्टी त्याच्याकडून काढून घेतलेल्या आहे. क्या हुआ पता है? काय झालं तुम्हाला माहिती आहे का? एक नौकर भागते हुए आता है अयूब के पास. आणि एक जो दास आहे त्याचा की त्या युवा जवळ धावत येतो. उसने कहा, तो म्हणत आहे, धनी आणि मालक, स्वामी, आणि मालक, आपके सब बच्चे घर में थे, तुमचे सर्व लेकरं घरामध्ये होते, खाना पीना कर रहे थे, खात पीत होते. अचानक वो बंगला गिर गया, सब बच्चे मर गए. अचानक ते घर कोसळलं आणि ते सर्व जे होते ते मरून गेलेले आहेत. अभी उसने खत्म किया नहीं, दूसरा सेवक आता है. तो दासीने आपला शब्द समाप्त जरी केला नव्हता तोपर्यंत दुसरा दास पळत येतो. उसने कहा, आणि तो म्हणतो, स्वामी, आणि मालक, आकाश से बिजली कड़की आणि आकाशातून वीज चमकली और बैल बकरी पर गिर के सब जल गए. आणि तुझ्या गुराढोरावरती पडून ते सर्व जळून खाक झालेले आहे. वो अभी खत्म किया नहीं, तो समाप्त देखील केला नव्हता. तीसरा सेवक भाग के आता है. तिसरा नोकर धावत येतो. उसने कहा, आणि तो म्हणतो, स्वामी, आणि गुरुजी, शत्रु ने हल्ला किया, आणि शत्रूने हल्ला केलेला आहे, सभी बैल बकरियों को उन्होंने लूट कर ले ली. आणि आपले जे काही गुरेढोरे राहिलेले होते ते सर्व ते लुटून गेलेले आहेत. इस तरह आणि अशा प्रकारे सब कुछ उसका जे त्याच्याकडे सर्व काही होतं एक ही दिन में खत्म हुआ. एका दिवसामध्ये समाप्त झालेला आहे. छोटा बच्चा है तो क्या करता है, जो पहला लेवल में थे ना, वो क्या करता है क्रिश्चियन मालूम है? आणि विश्वासाच्या पहिल्या पातळीवर असता तो विश्वासो काय केला असता. अरे देवा, ये का तू असं केला? आणि देवा, तू या गोष्टी माझ्या बरोबर का केलेला आहेस? नाराज होता था वो. तो नाराज झाला असता. हमारा पॉकेट किसी मारा तो हम नाराज हो जाते हैं. आणि आपली पॉकेट जर कोण मारली तरी आपण नाराज होतो. चर्च को आते आते घर चले जाते हैं. आणि चर्चला येता येताच आपण पुन्हा घरी जातो. मेरा पॉकेट किसी ने मारा, कोणी तर माझा पॉकेट मारलेला आहे. मेरा बैग किसी ने चोरी किया, आणि माझा बॅग कोणी तर चोरलेला आहे. परमेश्वर दिया तो ही खुश होते हैं, अगर परमेश्वर लिया तो खुश नहीं होते. परमेश्वर दिला तर आपण खुश होतो आणि जर काढून घेतलं तर आपण खुश होत राहत नाही. हालेलुया. हालेलुया. आपको मालूम है अयूब ने क्या कहा? तुम्हाला माहितीये काय योबनं काय बोलला? उतना ही नहीं है, एवढंच नाहीये. उसके बीवी आके, उसके बीवी ने क्या कहा उससे? तिची बायको येते आणि त्याला काय म्हणाला होतं तुम्हाला माहितीये का? वो काय वो, तुम्ही किती मूर्ख है. अजूनही देव देव म्हणतं काय? सोडा देवाला, परमेश्वर को छोड़ दे. अभी ये सब कुछ चला गया, बच्चे मर गए, सब बैल बकरी सब मर गए, शत्रु आके लूट के लेके गए. तुझं सर्व काही समाप्त झालेलं आहे. अभी भी हालेलुया प्रार्थना अभी भी हालेलुया कहता है, अभी भी प्रभु प्रभु कहता है क्या अजून तू? सुद्धा हालेलुया म्हणत आहेस, अजून सुद्धा देव देव म्हणत आहेस का? छोड़ दे उसे. या सर्व गोष्टी सोडून टाक. बीवी ऐसा
पति को नाम देकर वो बीवी पति को छोड़कर चली गई। आणि पत्नीने योगला असं नाव देऊन त्याला सोडून गेलेली आहे. सब कुछ चला गया। सर्व काही निघून गेलेलं आहे. इतना ही नहीं, एवढंच नव्हे, वो बीमार पड़ा, तो आजारी पडला. इतना बीमार पड़ा, इतका आजार पडला, बेचैन हुआ वो, तो अस्वस्थ झाला. सर से लेकर पांव तक उसे वो बीमार पड़ता है। आणि तो डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत गेला, तो आजारी पडलेला आहे. क्या हुआ था? आणि त्याला काय झालं होतं? हम ये विश्वास करते हैं परमेश्वर चंगाई करने वाला है। आम्ही असं विश्वास ठेवतो की आरोग्य देणारा परमेश्वर आहे. हम ये विश्वास करते हैं परमेश्वर देने वाला है। आपण असा विश्वास ठेवतो की मला देणारा परमेश्वर आहे. अगर परमेश्वर चंगाई दिया नहीं तो हम क्या करते हैं? आणि जर देवाने आम्हाला आरोग्य दिलं नाही तर आम्ही काय करतो? अगर परमेश्वर ने तुझे कुछ मांगा तू दिया नहीं है तो क्या करते आणि जर हैं? देवाकडे मागून जर परमेश्वराने तुम्हाला दिलं नाही तर तुम्ही काय करता? क्या करते हैं? काय करता? जो बड़े हुए हैं, जो तीसरे स्तर में है, आणि जे वाढलेले आहेत, जे तिसऱ्या पायरीवरती आहेत, तीसरा प्रकार का विश्वास जिनमें है, आणि तिसऱ्या प्रकारचा विश्वास जो ज्या ख्रिस्ती लोकांमध्ये आहे, वो क्या कहते हैं मालूम है? ते काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे आयुब का? 13 अध्याय 15 वचन पढ़िए। योग 13 आणि 15 वचन. इन जोब चैप्टर 13 वर्स 15, योग 13-15 मध्ये जोब said, योग असं म्हणत आहे, though he slay me, yet will I trust him. तो मला ठार मारणार तरी मी त्याच्यावर आस धरीन. हालेलुया। हालेलुया. क्या बोला उसने? तो काय म्हणत आहे? सब कुछ उसने गवा चुका है। त्यानं सगळं काही गमावलेलं आहे. उस परिस्थिति में आणि त्या परिस्थितीमध्ये उसके मित्र आकर त्याचे मित्र त्याच्या जवळ येऊन त्याला सांगत आहे, उसकी निंदा करते हैं, त्याची चेष्टा करत आहेत, उसके मजाक करते हैं। त्याचं हास्य करत आहेत. उस वक्त आणि त्या वेळामध्ये उसने क्या कहा? योग त्याला काय म्हणत आहे? वो ये कहा, तो म्हणत आहे, अगर परमेश्वर मुझे और भी इससे भी ज्यादा तकलीफ दिया तो भी मैं विश्वास करता। आणि देवाने जर ह्याच्यापेक्षा अधिक मला त्रास दिला तरी सुद्धा मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे. हालेलुया। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. क्यों? का? जो why you believe God? आणि योग तू देवावरती का विश्वास ठेवत आहे? God is giver. आणि परमेश्वर देणारा आहे. How can God took your animals and the property? तर परमेश्वराने तुझी संपत्ती कसं हिरावून घेतलेला आहे? God is healer. आणि परमेश्वर आरोग्य देणारा आहे. How can God give you sickness? मग देवाने तुला आजार कसं काय दिलेला आहे? Hallelujah. हालेलुया. You know, people who are mature in the आणि faith, जे लोक विश्वासामध्ये प्रौढ झालेले आहेत, they don't believe, they not only believe in the promises of ते God, फक्त देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवत नाही, they not only believe in the guidance of ते God, फक्त देवाच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवत they नाही, believe in the character of God. देवाच्या चारित्र्यावरती ते विश्वास ठेवतात. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Most of the Christian, they don't believe in the character of God. आणि पुष्कळ जे विश्वासणार आहेत ते देवाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवत नाही. I saw a video yesterday. आणि काल मी एक व्हिडिओ पाहिलेला आहे. There was in Andhra Pradesh somewhere, I think there was a very big church. आणि आंध्र प्रदेशमध्ये कुठल्या तर ठिकाणी मध्ये एक मोठा मंडळी होती. Very big building, church building was. आणि खूप मोठा असं चर्च इमारत होता. It was built with sheets. आणि ते एक पत्र्यानं बांधलं होतं. One day, आणि एक दिवस that whole entire church was burnt. आणि तो संपूर्ण जो चर्च होता त्याला जाळण्यात आलेलं होतं. I saw in the video, आणि ती व्हिडिओ मध्ये मी पाहिलं, nothing is remaining, everything is burnt. त्या चर्च मध्ये काहीच उरलेलं नव्हतं, सगळं जाळून गेलं होतं. Next day, दुसऱ्या दिवशी I think 3 days of Thanksgiving prayer was arranged in front of that burnt church. आणि त्या जळलेल्या मंडळीच्या समोर 3 दिवसाची उपवास स्तुती आभार प्रदर्शनाची प्रार्थना सादर करण्यात आली होती. उपकार स्तुतीची प्रार्थना. त्या जाळलेलं चर्चच्या समोर ग्राउंड मध्ये मातीवर बसले लोक तिथं परमेश्वरला धन्यवाद करत होते. आय सॉ दॅट व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. व्हॉट इज इट? आणि हे काय आहे? दे आर इन द थर्ड लेवल ऑफ फेथ. तर ती विश्वासाच्या तिसऱ्या पातळीवरती होती. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. हमें सिर्फ लेना मालूम है परमेश्वर से. आणि देवाकडनं फक्त घेणं आम्हाला माहिती आहे. हम उसके वचन के अनुसार जीना पता नहीं मालूम नहीं है. आणि त्या वचनानुसार जगणं आम्हाला माहिती नाहीये.
हम उसके स्वभाव पर विश्वास रखते नहीं हैं। आणि त्याच्या स्वभावावरती आपण विश्वास ठेवत नाही. What is the character of God? मग देवाचं चारित्र्य काय आहे? One character. एक चारित्र्य God is good. की परमेश्वर चांगला आहे. बोलिए, God is good. तुम्ही म्हणा God is good. गॉड इज गुड. Now tell me, आता तुम्ही मला सांगा everything went bad in the life of Job. की योबाच्या जीवनामध्ये सर्व काही वाईट झालेलं आहे. What did he believe? मग त्यानं काय विश्वास ठेवला? He believed in God's goodness. त्यानं परमेश्वराच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवलेला आहे. आमेन. जब हमारा कुछ जाता है ना, तब हम परमेश्वर के स्वभाव पर विश्वास करना पड़ता है. आणि ज्यावेळेस आमच्याकडून काही जातो ना त्यावेळेस त्या परमेश्वराच्या चांगुलपणावरती किंवा त्या चारित्र्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. योब ने कहा, आणि योग असं म्हणाला परमेश्वर की परमेश्वर सब कुछ चला गया मैं, सर्व काय केलेलं आहे फिर भी तरी सुद्धा तो अच्छा है. तू चांगला आहेस. परमेश्वर वो परीक्षा करता आणि है. परमेश्वर अशा प्रकारे परीक्षा पाहतो. क्या तू सिर्फ उसकी वाचा पर विश्वास करता है या तू उसके स्वभाव पर भी विश्वास करता है? तू फक्त त्याच्या अभिवचनावरती विश्वास ठेवतोस की त्याच्या स्वभावावरती विश्वास ठेवतोस? हालेलुया. उसके स्वभाव पर विश्वास रखने वाले उनका विश्वास बड़ा रहता है. आणि जो व्यक्ती त्याच्या स्वभावावरती विश्वास ठेवतोय की नाही त्यांचा जो विश्वास आहे तो वाढलेला असतो. Why God didn't heal me? की देवाने मला का आरोग्य दिलेलं नाहीये? Why God didn't give me what I wanted? आणि जे मला हवं होतं ते परमेश्वराने मला का दिलेलं नाहीये? Don't be a childlike Christian. आणि एक बालकाप्रमाणे ख्रिस्ती तुम्ही बनू नका. You need to grow. तर तुम्हाला वाढायचं आहे. You need to तर grow. तुम्हाला वाढायचं आहे. You believe in the character of तर God. देवाच्या चारित्र्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Whatever happens, God is good. जे काय होत आहे परमेश्वर चांगला आहे. Amen. आमेन. उसके लिए भी परमेश्वर परीक्षा लेता है. आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा परमेश्वर परीक्षा पाहतो. So in the church we come, we are singing, आणि मंडळीमध्ये येतो आणि आम्ही गीत गात आहे or even in the house, किंवा घरामध्ये सुद्धा God, you are very, very good, आणि God. परमेश्वर तू किती चांगला आहेस. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. If something goes wrong, आणि काहीतरी वाईट जर होत असेल कुछ तो बुरा हुआ तो क्या बोलेंगे हम? आणि काहीतरी वाईट झालं तर आपण काय म्हणतो? क्या बोलेंगे? परमेश्वर तो अच्छा है, आम्ही बोलणार काय की परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर तो भला है, कह सकते हैं. परमेश्वर तू चांगला आहेस असं म्हणू शकतो का? आपका उस एरिया में आपकी परीक्षा हो रही आणि है. त्या भागामध्ये तुमची परीक्षा होत आहे. What happened with Habakkuk? आणि हबक्कूक बरोबर काय झालेलं आहे? Habakkuk chapter 3 verse 17. आणि हबक्कूक 3 अध्याय आणि 17 वचन. What happened to him? काय झालेलं आहे? Habakkuk said, आणि हबक्कूक असं म्हणलं, although the fig tree shall not blossom, अंजिराचं झाड न फुलले, neither shall fruit be in the vines, द्राक्षेच्या वेळेस फळ न आले, the labor of the olive may fail, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, and the field shall not give meat, शेतात धान्य न पिकले, flock shall be cut off from the fold, मेंढवातील कलप नाहीसे झाले, there shall be no herd in the stocks. व गोट्यात गुरेढोरे न उरली. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. What did Habakkuk say? हबक्कूक काय सांगत आहे? Even the fig tree doesn't blossom. आणि अंजिराचे झाड न फुलले. He was a farmer. तो एक शेतकरी होता He is telling. आणि तो असं सांगत आहे, You think you are a farmer. तुम्ही असा विचार करा की तुम्ही एक शेतकरी आहे You sowed wheat. आणि तुम्ही गहूने पेरलेला आहे. On that year, there was a flood and all the crop gone waste. आणि त्यावेळेस पूर आलेला आहे आणि ते सर्व पीक आहे तो व्यस्त झालेला आहे, तो बुडून गेलेला आहे. Everything is spoiled. आणि सगळं जे आहे नाशधूस झालेला Your आहे. crop, nothing is remaining there. आणि त्या शेतामध्ये कोणतेही पीक राहिलेलं नाहीये. Then what do we do? मग आम्ही काय करणार? We question God. आपण देवाला प्रश्न विचारतो, परमेश्वर ने कितना प्रार्थना किया था मैं. देवा मी तुझ्याजवळ किती प्रार्थना केली होतो. मैंने बीज लेके आया मी बी घेऊन आलो होतो. उसमें से कुछ मैं मंदिर में दान दिया. त्यातून काय बीज मी मंदिरामध्ये भेट दिली होती. खेत में पास्टर को बुला के लाया मैं. शेतामध्ये जात असताना पास्टरला बोलवून घेतली. पास्टर ने प्रार्थना किया पास्टरनं हात ठेवून प्रार्थना केली. और सब कुछ अच्छा बढ़ रहा था. सर्व काही चांगलं वाढत होता. लेकिन तरी सुद्धा
बारिश की वजह से सब कुछ पानी में चला गया। पावसामुळे सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे क्यों ऐसा हुआ? आणि असं का झालेलं आहे? नाराज होते हैं, आपण नाराज होतो, नाराज होते हैं। आपण नाराज होतो। हबक्कुक ने क्या कहा? हबक्कुक काय म्हणत आहे? वो नाराज हुआ नहीं है। तो नाराज झालेला नाहीये। हालेलुया। हालेलुया। What did he say? Even although the fig tree shall not blossom, आणि तो म्हणतो अंजिराचं झाड न फुलले, and he says if neither there be fruit in the vines, आणि द्राक्षाचे बीज फळ न आले, the labor of the olive shall fail. जैतुनाचे उत्पन्न बुडाले, Whatever it is, छे काय असेल, what he will do? तरी सुद्धा तो काय करणार आहे? Verse number 18. आणि 18व्या वचनामध्ये 18 वचन में पद में क्या कहा उसने? Yes, I will rejoice in the Lord. I will joy in the God of my salvation. आणि 18व्या वचनामध्ये तो सांगत आहे, तरी मी परमेश्वराच्या ठाई यश पावेन, मला तानवर देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. देवाची स्तुती असो। Habakkuk says, आणि हबक्कुक म्हणत आहे, see, listen, this is very, I'm telling you some revelation now. आणि काहीतरी प्रगटीकरणाबद्दल मी सांगत आहे। You ask God, God gave you something. तुम्ही देवाला काहीतरी मागितलं आणि देवाने तुम्हाला ती गोष्ट दिली। What do you say? तुम्ही काय म्हणत आहे? God is my provider. परमेश्वर मला पुरवठा करत आहे। Thank you. धन्यवाद। God gave you some counsel. परमेश्वरनं तुम्हाला काहीतरी सल्ला दिलेला आहे You did it. आणि त्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहे You received some blessing. आणि त्याद्वारे तुम्ही काहीतरी आशीर्वाद प्राप्त केलेला Then आहे। what do you say? मग तुम्ही काय म्हणता? Then what do you say? मग तुम्ही काय म्हणता? Then you say, मग तुम्ही असं म्हणता God is my counselor. की परमेश्वर माझा सल्लागार आहे God is my light. आणि परमेश्वर माझा प्रकाश आहे। Listen to me, everyone. Don't take mobile. Listen to me. आता तुम्ही हातात मोबाईल काय घेऊ नका, Listen to me. ऐका माझं। Yeah. And then, आणि मग okay, now the third thing. आणि तिसरी गोष्ट, God didn't give you anything, or whatever is given, you lost it. परमेश्वरानं काय दिलेलं नाहीये किंवा जे होतं तुमच्याकडे ते तुम्ही गमावलेलं आहे। Then what do you say? मग तुम्ही त्यावेळेस काय म्हणणार आहे? Habakkuk said, हबक्कुक म्हणाला, I rejoice in the God of my salvation. आणि माझ्या तारणाच्या परमेश्वरावरती मी आनंद करणार आहे। माझा तारणारा मी तुझ्यावर आनंद करतो. Amen. He thanked God because of salvation, आणि त्याच्या तारणाबद्दल तो देवाला धन्यवाद देत आहे। not for the material blessings. आणि तो जे गोष्टीबद्दल तो इने आशीर्वादाबद्दल तो धन्यवाद देत नाही। You can thank God always. तुम्ही देवाला दररोज तुम्ही इने धन्यवाद करू शकता You can thank God at all times. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही देवाला धन्यवाद देऊ शकता। When something is lost, then how do you thank God? जेव्हा तुम्ही काहीतरी गमावता तेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद कसं करता? कैसे करते हैं हम? कैसे परमेश्वर धन्यवाद का? आपने कुछ मांगा, परमेश्वर ने दिया नहीं है, तब कैसे धन्यवाद करते हैं? आणि तुम्ही काहीतरी मागितले आणि देवाने काही दिलं नाही त्यावेळेस तुम्ही धन्यवाद कसं करता? पाटा हमें मालूम नहीं, हम धन्यवाद करते नहीं है। सच है। उस समय हबक्कुक ने क्या धन्यवाद किया? आणि त्यावेळेस हबक्कुकनं काय धन्यवाद दिलेला आहे? मेरा उद्धार करता, मैं तुझे धन्यवाद करता हूं। मला तारण देणारा देवाविषयी मी तुला उल्हास करेन। कुछ नहीं है, लेकिन मेरे पास उद्धार तो है। माझ्याजवळ काही नाही तरी पण तुझं तारण तर माझ्याजवळ आहे। Amen. आमेन। सबसे बड़ा चीज जो है वो है उद्धार है। आणि आपल्याकडे असणारी सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे तो म्हणजे आमचा तारण आहे। हालेलुया। हालेलुया। Daniel was put in the lion's den. आणि दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं होतं। He was not afraid. तो भयभीत नव्हता, He trusted God. तो देवावरती विश्वास ठेवलेला आहे। We believe in security. आणि आपण सुरक्षिततेमध्ये विश्वास ठेवतो God will protect us. की परमेश्वर मला सुरक्षित ठेवेल। There are angels around me. आणि माझ्या भोवती देवदूत आहेत। One day angel didn't come, one day lion came. आणि एक दिवस देवदूत आला नाही तर सिंह आला। What will do? आपण काय करणार? देवा गेला कुठं तू? एंजल कुठं आहे? देवदूत कुठं आहे? वाघ कसं काय आला माझ्या समोर? हालेलुया. हालेलुया। दानिएल, he trusted God. त्याने देवावरती विश्वास ठेवला। He said, तो म्हणाला, जो होता है होने दो, जे व्हायचंय ते होईल। मेरा उद्धार करता तो वो है। आमेन। माझा उद्धार करणारा व्यक्ती तो आहे। जोब ने भी वही कहा। योबने सुद्धा तेच बोललेला आहे। He said, तो म्हणाला, I will trust in the God of my salvation.
माझ्या तारण्याच्या देवावरती मी विश्वास ठेवणार आहे. What happened to Shadrach, Meshach and Abednego? शड्रक मेशक आणि अबेदnego बरोबर काय They घडले? were put in the fiery furnace. आणि त्यांना एक आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलेलं होतं. They were put in the fiery furnace. आणि त्यांना आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं. What did they say? ते काय म्हणाले? In 3:17 and 18? Don't read. In 3:17 and 18, आणि तिसरा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये then Shadrach, Meshach and Abednego said, शद्रक मेशक आणि अबेदnego सांगत आहेत our God will deliver us. की परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे. We say only that much आम्ही फक्त तेवढंच बोलतो because we're on first level of faith. कारण आपण विश्वासाच्या पहिल्या पातळीवरती आहे. These are on third level of faith. पण ही जी होते ती विश्वासाच्या तिसऱ्या पातळीवरती होते. What did they say? ते काय म्हणाले? Even if he don't deliver, yet we believe in him. जरी तो आम्हाला सोडवला नाही तरी सुद्धा आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. I prayed God. मी प्रार्थना केली, He will give me. तो मला देणार. Even if he don't give, जरी तो मला देत नाही yet I believe in him. तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Is it your faith? हा तुमचा विश्वास आहे का? If you have this faith, जर तुमच्यामध्ये अशा प्रकारचा विश्वास आहे you are a matured Christian. तर तुम्ही एक प्रौढ झालेले ख्रिस्ती आहे. You are a grown-up Christian. तुम्ही वाढलेले एक ख्रिस्ती आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Now there are two things. आणि दोन गोष्टी आहेत. Let us think this side promise is there. आणि विचार करा की या ठिकाणी देवाचं अभिवचन आहे. वाचा है परमेश्वर एक हाँ मैं वो करूंगा ये दूंगा वो करूंगा ये दूंगा. That is here. आणि परमेश्वराने तुम्हाला दिलेलं वचन जे आहे की मी असं करेन तसं करेन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. This side, आणि या बाजूला the time of the fulfillment is there. ती वेळेची पूर्तता आहे. Here God told you that let us think that God will give you job. आणि या ठिकाणी आपण विचार करा की परमेश्वर बोललेला आहे की मी तुला नोकरी देणार. अभी मिला नहीं आपको, लेकिन परमेश्वर ने कहा. अजून तुम्हाला मिळालेलं नाहीये, तुम्हाला फक्त सांगण्यात आलेलं आहे. कुछ दिन के बाद कुछ महीनों के बाद में परमेश्वर ने उसके वाचा को पूरा करने वाला है. किंवा काही दिवसानंतर काही महिन्यानंतर दिलेला जो अभिवचन आहे परमेश्वर तुम्हाला पूर्ण करून देणार आहे. वक्त आणि तो वेळ जो आहे वाचा और वक्त, इथं अभिवचन आहे आणि त्याला लागणारा जो वेळ आहे. इन बिटवीन दिस टू या दोन्ही गोष्टींमध्ये देर इज अ वेटिंग टाइम. त्या ठिकाणी वाट पाहण्याची वेळ आहे. आमेन. हालेलुया. 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 देर वी फेल. आणि त्या ठिकाणी आपण अपयशी ठरतो. देर वी फेल. आणि त्या ठिकाणी आपण अपयशी ठरतो. A matured Christian, एक प्रौढ झालेला ख्रिस्ती he not only believe on the promises of God, तो फक्त देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवत नाही, he believes even in the character of God. तर देवाच्या चारित्र्यावरती सुद्धा तो विश्वास ठेवतो. God told me he will give. परमेश्वराने त्याला सांगितले की मी देणार आहे. Of course, today I don't have, आणि आज माझ्या त्या गोष्टी माझ्याजवळ नाहीये. but his character is पण त्याचा जो चारित्र्य आहे giving character. तो देणारा चारित्र्य आहे. He will give me. आणि तो मला देणारच आहे. We are waiting. आणि मी वाट पाहत आहे. We are waiting. आणि मी वाट पाहत आहे. So you are waiting not only just silently, you are waiting God with joy. आणि तुम्ही शांतपणे फक्त वाट पाहत नाही तर आनंदाने तुम्ही वाट पाहत आहे. This waiting period is your testing period. आणि हे जो वाट पाहण्याचा जो काळ आहे हे तुमची परीक्षाची काळ आहे. परमेश्वर ये देख रहा अभी तक उसने दिया नहीं है, तुम्हें जो चाहिए वो दिया नहीं है. क्यों दिया नहीं है? क्योंकि वो आपको परख रहा है, आपकी परीक्षा ले रहा है. आणि जे देवाने तुम्हाला अभिवचन दिले त्या गोष्टी दिलेल्या नाही. का दिलेल्या नाही? कारण तो तुमची परीक्षा पाहत आहे. वो देखता है तो तुम्हाकडे पाहतो. क्या तू मुझ पर अभी भी विश्वास रखता है? की अजून सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस क्या का? अभी भी मैं तुझे भला हूँ? अजून सुद्धा मी तुझ्यासाठी चांगलाच आहे का? मैं गुड टू यू? मी तुझ्यासाठी चांगलंच आहे का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. माय डियर पीपल, आणि देवाचे प्रिय लोक हो. a matured believer एक प्रौढ झाले जो ख्रिस्ती आहे waits for God. तो देवावरती वाट पाहतो. Hallelujah. हालेलुया. He knows his waiting period. आणि त्याचा वाट पाहण्याचा काळ आहे हे त्याला माहिती असतो. During this waiting period, आणि या वाट पाहण्याच्या काळामध्ये how can we live? मग आपण कशा प्रकारे जगू शकतो? जो चाहिए वो अभी मिला नहीं, जे आम्हाला हवं आहे ते अजून आम्हाला मिळालेलं नाहीये मिलने वाला है. आणि आता मिळणार आहे. इन दोनों के बीच में मैं कैसे जीऊं? आणि या दोन्हीच्या वेळामध्ये मी कसं राहू?
उसके स्वभाव को देखकर मुझे जीना है। आणि त्याच्या स्वभावाकडे पाहायचं आहे, त्याच्या चारित्र्याकडे पाहायचं आणि मला जगायचं आहे. आमेन। आमेन. नहीं, मेरा परमेश्वर भला है, कारण माझा परमेश्वर जो आहे तो चांगला आहे, वो देता है। तो देतो मैं इंतजार करूंगा। आणि मी वाट पाहणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. डू यू इन ऑन विच लेवल यू आर? मग तुम्ही कोणत्या पातळीवरती आहे ऑन विच लेवल इज युअर फेथ? आणि तुमचा विश्वास कोणत्या पातळीवरती आहे? Do you believe in just in the promises of God, or do you believe in the character of God? तुम्ही फक्त देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवता का देवाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवता? When nothing is happening, आणि ज्यावेळेस काहीच होत नाहीये, मेरे तरफ देखो आप, तुम्ही सर्वजण माझ्याकडे पहा. देख रहे सभी, मी सर्वजण माझ्याकडे सुन पाहताय. रहे आप? मी माझं ऐकत आहे का? प्लीज, ऐका. when nothing is happening, ज्यावेळेस काहीच होत नाहीये, don't see God's hand. God's hand is not doing anything. तुम्ही देवाच्या हाताकडे पाहू नका, कारण देवाचा हात त्यावेळेस काही करत नाहीये. कुछ क्यों नहीं हो रहा? का काय होत नाहीये? परमेश्वर का हाथ कुछ काम नहीं कर रहा, कारण देवाचा हात काही काम करत नाहीये. लेकिन पण उस समय, त्या वेळामध्ये ये जो बीच का समय है ना, हा जो मधला जो काळ आहे ना, ये परमेश्वर के हाथ की तरफ देखने वाला समय नहीं है, उसका हृदय की तरफ देखने वाला समय है। तो जो काळ आहे देवाच्या हाताकडे पाहण्याचा वेळ नाही, तर त्याच्या अंतःकरण त्याच्या हृदयाकडे पाहण्याचा वेळ आहे. हम हमेशा उसके हाथ की तरफ ही देखते हैं। आपण नेहमी देवाच्या हाताकडेच पाहतो. कधी देणार आहे, कधी मिळणार आहे, कधी देणार आहे, तू कधी देणार आहेस, कधी मिळणार आहे, या गोष्टी आपण वाट पाहत असतो. शैतान भी आके कहता है, शैतान सुद्धा येऊन म्हणतो, उसके हाथ की तरफ ही तू देख। तू फक्त त्याच्या हाताकडे बघ. परमेश्वर के हृदय की तरफ देखने वाले कितने मसीह हैं। तर देवाच्या हृदयाकडे पाहणारे किती ख्रिस्ती आहे. हमेशा मांगते ही रहते हैं। नेहमी मागतच राहतात. मांगना गलत नहीं है, मागणं हे चुकीचं नाहीये. अगर मिलने में देरी हुई तो नाराज होते हैं तो वो गलत है। जर मिळण्यामध्ये जर उशीर होत असेल तर त्या गोष्टीवरती नाराज होणं ही चुकीचं आहे. हालेलुया। हालेलुया. God's promises may come suddenly, आणि परमेश्वराचं अभिवचन अचानक तुमच्या जवळ येऊ शकतो. but God will prepare you in the waiting period. पण परमेश्वर त्या वाट पाहण्याच्या समयमध्ये तुम्हाला तयार करतो. देख रहे आप? मी माझ्या पाहत आहे का? हालेलुया। हालेलुया. सुनिए, ऐका. आपको परमेश्वर जो देना है ना, वो तैयार है। जे तुम्हाला द्यायचं आहे ना, ते देवाजवळ तयार आहे. हाँ, आपको नौकरी है, पैसा है, चंगाई है, कुछ भी चाहे ना, वो परमेश्वर के पास है, तैयार है। आणि जे तुम्हाला नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, जे काय हवंय ते देवाजवळ आहे. इंतजार करने के लिए क्यों लगाता है वो? मग तुम्हाला वाट पाहण्यासाठी का भाग पाडतो? इस इंतजार की घड़ी में वो आपका कैरेक्टर को तैयार करता है। या वाट पाहण्याच्या ज्या समयामध्ये तो तुमचा चारित्र्याला घडवत असतो. आशीर्वाद तो तैयार है परमेश्वर, आप पैदा होने से पहले आशीर्वाद तैयार है, तुम्ही मागायच्या अगोदरच तुमचा आशीर्वाद थांबलेला आहे. लेकिन मैं ठीक नहीं हूं ना, पण मी ठीक नाहीये. मेरा स्वभाव अच्छा नहीं है ना। माझा जो स्वभाव आहे तो चांगला नाहीये. उस खराब स्वभाव को अच्छा बनाने के लिए परमेश्वर तुझे इंतजार करवाता है। तो बिघडलेला स्वभाव जो आहे तो चांगलं करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला वाट पाहण्यासाठी लावतो. आप कितना देर लेते हैं स्वभाव परिवर्तन करने के लिए, उतना देर से आशीर्वाद मिलेगा। तुमचा स्वभाव बदलण्यासाठी तुम्ही जितका उशिरा लावता तितका उशीर तुमचा अभिवचनला येण्यासाठी वेळ लागतो. अब सुनिए, आता ऐका. 1 साल का बच्चा 1 वर्षाचा जो बाळ आहे बाइक मांगेगा, तो म्हणतो की मला बाईक हवा आहे. बाप है करोड़पति, आणि बाप जो आहे तो करोडपती आहे. एक दिन में दिला सकता तो है, एका दिवसामध्ये त्याला देऊ शकतो. लेकिन बाप ने क्या कहता है? तर पण वडील त्याला काय सांगतो? तुझे बढ़ना है, तुला मोठा व्हायचं आहे, तेरा बॉडी में चेंजेस आने दो जरा। तुझ्या शरीरामध्ये बदल येऊ दे. तो अभी 1 साल का है, तू आता फक्त 1 वर्षाचा आहे. तू बाइकल में चला नहीं सकता, तू बाईक चालवू शकणार नाही. तू बढ़ने के बाद मैं तुझे बाइक तू दूंगा। मोठा झाल्यानंतर मी तुला बाईक आणून देतो. उसी तरह त्याच प्रकारे कुछ आशीर्वाद के लिए परमेश्वर आपको तयार करता है। काय आशीर्वादासाठी परमेश्वर तुम्हाला तयार करतो. कुछ आशीर्वाद के लिए परमेश्वर उस पूरा परिवार को तैयार करता रहता है। काय आशीर्वादासाठी परमेश्वर त्या संपूर्ण परिवाराला तो तयार करतो. जब तक उस परिवार में कि जितने लोग हैं वो सभी लोगों का स्वभाव बदलता नहीं है, तब तक परमेश्वर देता नहीं है। त्या कुटुंबामध्ये सर्व सदस्यांचं जोपर्यंत चारित्र्य बदलत नाही तोपर्यंत आशीर्वाद त्यांच्या जवळ येत नाही. स्वभाव भी बहुत इंपॉर्टेंट है। आणि तुमचा जो चारित्र्य आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. अगर आपको कुछ मिलता नहीं है, जर तुम्हाला काही मिळत नाहीये, आपके स्वभाव की तरफ देखिए आप, तर तुमच्या स्वतःच्या चारित्र्याकडे तुम्ही पहा परमेश्वर से पूछिए, आणि देवाजवळ तुम्ही मागणी करा. परमेश्वर आणि की देवा, मैं किस एरिया में मुझे बदलना है, मला कोणत्या
क्षेत्रामध्ये बदलायचं आहे मेरे कौन सी मेरी आदत है आप मुझे बदलना चाहते आणि माझा हैं. असं कोणता सवय आहे जे मला बदलायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. और वेटिंग टाइम में ना तो वाट पाहण्याचा जो समय आहे ना, हमारे स्वभाव को उसमें हमारे स्वभाव को तैयार करता है. तो आमचं चारित्र्याला तयार करत आहे. That gap time is not empty. Something is happening. तो जो मोकळा वेळ आहे ना, तो खाली नाहीये, तर तो वाट पाहण्याचा समय आहे. During this waiting period, you are learning to depend on God. आणि त्या वाट पाहण्याच्या वेळामध्ये तुम्ही शिकत आहे की देवावरती कसं अवलंबून राहायचं आहे. And during that waiting period, आणि ते वाट पाहण्याच्या समयामध्ये God will see your heart. परमेश्वर तुमच्या हृदयाकडे पाहतो How is your heart? की तुमचं हृदय कसं आहे. मैं दिया तो ही ये अच्छा बोलेगा क्या नहीं, इसका दिल कैसे, आपको दिल को परखता है. आणि परमेश्वर तुमच्या हृदयाला परीक्षण करतो. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. देवाची स्तुती असो. That is why आणि म्हणूनच we all have different amount of blessings. आमच्यामध्ये वेगळ्या प्रकारची आशीर्वादाची तुलना आहे. We have different amount of blessings. आणि आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आशीर्वाद आहे. Why? का? Some have more, some have less. काय मध्ये अधिक आहे, काय मध्ये कमी आहे. Why? का? स्वभाव. कारण आमचं चारित्र्य. स्वभाव बदला, आशीर्वाद ज्यादा आहे. तुमचा स्वभाव बदला आणि मग तुमचा आशीर्वाद तुमच्या जवळ येणार आहे. Hallelujah. हालेलुया. You may be having. तुमच्या जवळ असू शकतो. If you can't enjoy, आणि जर तुम्हाला त्याचा आनंद करता येत नाही, you need to change your स्वभाव. तर तुमचा जो स्वभाव आहे ते तुम्हाला बदलायचा आहे. You need to change your स्वभाव. आणि तुमचा स्वभाव जो आहे तो बदलायचा आहे. Salary comes. आणि पगार येतो, You have more money. तुमच्याजवळ अधिक पैसा आहे, Still you are not happy. तरी सुद्धा तुम्ही आनंदित Still नाहीये. you can't enjoy. तरी सुद्धा तुम्हाला आनंद करता येत नाही. Why? का? There is no peace in the family. कारण कुटुंबामध्ये शांती नाहीये. Why? का? Because of my स्वभाव. कारण माझं चारित्र्य तसं आहे. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Let us change our faith level. आणि आमची विश्वासाची जी पातळी आहे ती बदलूया. Let us not be child. आपण एका बालकाप्रमाणे राहू नये. Let us not be just a disciple, आपण फक्त एक शिष्य राहू नये, but पण let us believe in the character of God. तर देवाच्या चारित्र्यावरती आपण विश्वास ठेवूया. Shall we stand upon our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभं Shall राहूया. we stand upon our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभं राहूया. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord.